नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे कवी मदन हजेरी यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कवीच्या अंगणात कोण येत आहेत? उत्तर: कवीच्या अंगणात फुलपाखरांचे थवे येत आहेत. 2. फुलपंखी मंडप असे कशाला म्हटले आहे? उत्तर: फुलपंखी मंडप असे फुलांच्या वेलींना व झाडांना म्हटले आहे. 3. फुलांचे रंग कसे आहेत? उत्तर: फुलांचे रंग लाल व गुलाबी आहेत. प्रश्न क्रमांक 2. पुढील कवितेच्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 1. गर्द पोपटी पानात झुले झुंबर पंखांचे. या ओळीचा अर्थ: गोकर्णीच्या गडद पोपटी पानांमध्ये जणू फुलपाखरांचे पंख झुंबरांप्रमाणे हलताना दिसतात. 2. अशा माझ्या अंगणात रंग सांडले फुलांचे. या ओळीचा अर्थ आहे: माझ्या अंगणात अनेक रंगांची सुंदर फुले उमलली आहेत, त्यामुळे माझे अंगण विविध रंगांनी सजलेले व खूप सुंदर दिसत आहे. प्रश्न क्रमांक 3. तुला काय वाटते? 1. कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात. उत्तर: कवीच्या अंगणात खूप फुले आणि हिरवीगार झाडे असल्यामुळे विविध रंगांची फुलपाखरे येत असतील. फुलांचा सुगंध आणि रंग पाहून फुलपाखरे अंगणात आकर्षित होत असतील असे मला वाटते. 2. कवी फुलपाखरांना धरू नका असे सांगतात. उत्तर: कवी फुलपाखरांना धरू नका असे सांगतात कारण फुलपाखरांचे पंख खूप नाजूक असतात. त्यांना पकडल्यास त्यांच्या पंखांना इजा होऊ शकते, म्हणून त्यांना मोकळेपणाने उडू द्यावे आणि निसर्गाचे सौंदर्य जपावे. प्रश्न क्रमांक 4. विचार करा व लिहा. 1. कवीने फुलपाखरांना रंगथवे पाखराचे असे का म्हटले आहे? उत्तर: कवीने फुलपाखरांना रंगथवे पाखराचे असे म्हटले आहे कारण फुलपाखरे अनेक रंगांचे असतात आणि ती एकत्र उडताना रंगीबेरंगी पक्ष्यांच्या थव्यासारखी दिसतात. 2. फुलपाखरे फुलांकडे का येतात? उत्तर: फुले विविध रंगांची व मनमोहक असतात. फुलांचा सुगंधही सर्वत्र दरवळत असतो. तसेच फुलपाखरांना आवडणारा मधुरसही फुलांमध्ये असतो. या सर्व गोष्टींमुळे आकर्षित होऊन फुलपाखरे फुलांकडे येतात. 3. फुलपाखरांप्रमाणे फुलांकडे येणारे दुसरे कीटक कोणते? उत्तर: फुलपाखरांप्रमाणे फुलांकडे मधमाशा, भुंगे, पतंग, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या माशा असे कीटक येतात. 4. मुंगी व मधमाशी या कीटकांच्या गुणांविषयी चर्चा करा. उत्तर: मुंगी मेहनती, शिस्तप्रिय आणि चिकाटीची असते. ती सतत काम करते व अन्न साठवून ठेवते. मधमाशी मेहनती आणि संघटित असते. ती फुलांमधून मध गोळा करते व पोळे तयार करते. दोघीही एकजुटीने काम करतात व आळस करत नाहीत. त्यांच्याकडून आपण मेहनत, शिस्त, सहकार्य आणि नियोजन
हे गुण शिकू शकतो. 5. कवितेत निसर्गातील कोणते घटक आले आहेत? उत्तर: या कवितेत निसर्गातील अनेक सुंदर घटक आले आहेत. रंगीबेरंगी फुले, रंगीबेरंगी फुलपाखरे, गोकर्णीची वेल, झाडे व त्यांची हिरवी पाने, अंगण या सर्व घटकांमुळे कवितेतील निसर्गाचे सुंदर व रंगीबेरंगी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. प्रश्न क्रमांक 5. समूहदर्शक शब्द लिहा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1. पाखरांचा थवा. वाक्य: आकाशात पाखरांचा थवा उडत होता. 2. माणसांचा जमाव. वाक्य: अपघात झाल्यावर माणसांचा जमाव जमला. 3. उंटांचा तांडा. वाक्य: वाळवंटातून उंटांचा तांडा चाललेला दिसला. 4. गुरांचा कळप. वाक्य: माळावरील गुरांचा कळप गोठ्याकडे चालला. 5. खेळाडूंचा संघ. वाक्य: खेळाडूंचा संघ मैदानात उतरला. 6. सैनिकांची तुकडी किंवा पलटण. वाक्य: सैनिकांची एक तुकडी डोंगरावर पोहोचली. 7. फुलांचा गुच्छ. वाक्य: फुलांचा गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत झाले. प्रश्न क्रमांक 6. यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. अंगणात, रिंगणात, फुलपाखरांचे, रंगांचे. अंगणात, फुलात, तयांचे, निळ्याचे. अंगणात, पानात, पाखरांचे, तयांचे. अंगणात, मंडपात, फुलांचे, पाखरांचे. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांसाठी अनेक पर्यायी शब्द लिहा. 1. पक्षी, खग, पाखरू, अंडज, द्विज. 2. फुले, पुष्प, सुमन, कुसुम, सुम. 3. पान, पर्ण, पत्र, पल्लव. 4. वेल, लता, लतिका. 5. गर्द, दाट, गच्च. प्रश्न क्रमांक 8. लिंग ओळखा. 1. अंगण, ते अंगण नपुंसकलिंग. 2. मंडप, तो मंडप पुल्लिंग. 3. गाणे, ते गाणे नपुंसकलिंग. 4. गोकर्ण, ते गोकर्ण नपुंसकलिंग. 5. पान, ते पान नपुंसकलिंग. 6. थवा, तो थवा पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 9. वचन ओळखा. 1. फुले, अनेक वचन. 2. वेल, एक वचन. 3. अंगण, एक वचन. 4. पाने, अनेक वचन. 5. गाणे, एक वचन. 6. फुलपाखरे, अनेक वचन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 फुलपाखरे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरे या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरे या पाठाचा हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.